महायुतीचा अखेर तिढा सुटलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत सर। अखेर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय सांगाल? मागच्या म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातला एकमेव अकार्यक्षम मंत्री म्हणून नारायण राणेंची गणना केली जात होती, हे आता सिद्ध झालं। सर्वांच्या उमेदवारी जाहीर झाल्या, पण केंद्रीय मंत्री असून सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारी किती लटकवून दिलेली आहे, त्यावरूनच त्यांची योग्यता किती आहे ती दिसून आलेली आहे। आणि मोदी साहेबांना सुद्धा माहिती आहे की पराभव व्हायचाच आहे ना, चला मंत्र्याचाच पराभव करण्याचं भाग्य खासदार विनायक राऊतला मिळावं। आता खऱ्या अर्थाने खासदार विनायक राऊत विरुद्ध खासदार नारायण राणे अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कसं बघताय या लढतीकडे? ह्या लढतीमध्ये सुद्धा खासदार विनायक राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत, हे तिसऱ्या विजयाची हॅट्रिक करणार आणि दुर्दैवाने नारायण राणे यांना तिसऱ्या पराभवाची हॅट्रिक करावी लागेल। पण आता खऱ्या अर्थाने मशाल विरुद्ध कमळ अशी लढत असणार आहे, त्यामुळे काटेकी टक्कर की हाय व्होल्टेज ड्रामा? हाय व्होल्टेज ड्रामा, अगदी 2.5 लाखाच्या खाली अजिबात नाही कॉम्प्रोमाइज। आणि आमच्या कोकणवासियांनी ठरवून टाकलेलं आहे आणि राडेबाज विकृती आमच्या कोकणामध्ये यायलाच आता देणार नाही ते लोक। बरोबर आहे। नारायण राणेंचं आव्हान मानता तुम्ही? आव्हान तर अजिबातच नाही, उलट मी म्हणालो देव पावला। सकाळी रामाच्या मंदिरमध्ये गेलो असताना देव पावला मला, प्रभू रामचंद्र पावले। या ठिकाणी ज्या पद्धतीने शिवसेनेने म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेने या ठिकाणी या सीटसाठी आग्रह धरला होता, काय वाटतं शिवसेना मदत करेल महायुतीमध्ये नारायण राणेंना? नाही, मी तसं गणित घालत बसलेलो नाही, त्यामुळे आम्हाला लढायचं आहे, जिंकायचं आहे हे गृहीत धरून पुढे चाललोय। नक्कीच हे होते उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, संगमेश्वर, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।